नमस्कार. सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण मस्त अशी कुरकुरीत कोथिंबीर वडी कशी करायची ते बघणार आहोत. तर वडी पाहू शकता तुम्ही, मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे. 1 ते 2 तास अशीच कुरकुरीत राहणारी वडी कशी करायची ते बघायचं आहे. यामध्ये आपण तांदळाचं पीठ न वापरता एक पदार्थ असा वापरणार आहोत ज्याने ही वडी छान अशी कुरकुरीत होते आणि चविष्ट खमंग लागते. तर अशा पद्धतीची वडी आज आपल्याला कशी करायची ते बघायचं आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी अर्धी जुडी अशी कोथिंबीर घेतलेली आहे. यामध्ये काही काड्या पण आहेत. काड्याला जास्त वास असतो, त्यामुळं थोड्या कवळ्या काड्या घ्यायच्या आणि ही कोथिंबीर धुवून घ्यायची. धुवून घेतल्यावर कोरडी करून घ्यायची आहे. तर मी इथं धुवून अशी कोरडी करून घेतलेली आहे. नंतर आपल्याला ही मस्त अशी बारीक चिरून घ्यायची आहे. तुम्हाला जेवढी कोथिंबीर घ्यायची तेवढी तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला वड्या जास्त बनवायच्या असतील तर तुम्ही जास्त कोथिंबीर घेऊ शकता. तर इथं मी ही पूर्ण कोथिंबीर अशी बारीक चिरून घेतलेली आहे. तर बघा, मस्त मोकळी मोकळी कोथिंबीर झाली. तर आता या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे. सर्व काढून घेतल्यावर यामध्ये आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आहे. सुरुवातीला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. इथं मी तीळ घेतलेले आहेत. तर तीळ आपल्याला यामध्ये 2 ते 3 चम्मच तीळ टाकून घ्यायचे आहे. तिळामुळे वडी छान अशी खमंग होते आणि ते दिसायला पण त्यामध्ये खूप छान दिसतात. आता धना जिरा पावडर घेतलेली आहे 1 चमचा. अर्धा चमचा हळद घेतली. अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे, कारण आपण यामध्ये हिरव्या मिरच्या पण वापरणार आहोत, त्यामुळं तिखट थोडं कमी टाकायचं. अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेला आहे. अर्धा चमचा ओवा टाकून घ्यायचा. तर आता मी इथं 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या अशा कुटून घेतलेल्या आहेत, त्या यामध्ये टाकायच्या आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये कमी जास्त करू शकता. तर आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला हे मस्त हाताने असं चोळून घ्यायचं आहे. यामुळं या कोथिंबीरीला सर्व हा मसाला लागला जातो आणि या कोथिंबीरीला पाणी सुटल्यासारखं होतं. तर आता इथं आपल्याला 2 वाटी बेसन टाकून घ्यायचं आहे. तर इथं मी 2 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि कोथिंबीर वडी आपली कुरकुरीत होण्यासाठी इथं 1 वाटी मुरमुरे घेतलेले आहेत. यामुळं कोथिंबीर वडी मस्त अशी खमंग कुरकुरीत होते. तर आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मस्त बारीक पावडर करून घ्यायची आहे. तर इथं मी बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे मुरमुऱ्याची. तर बघू शकता, अगदी मस्त रवाळ अशी पावडर तयार झालेली आहे. तर ही पावडर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता, तांदळाच्या पिठाऐवजी तर आपल्याला मुरमुरे यामध्ये टाकून घ्यायचे किंवा तुम्ही थोडासा रवा यामध्ये टाकू शकता. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व आपल्याला आणि यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. मी इथं थंडच तेल टाकून घेतलेलं आहे आणि सर्व पिठाला हे तेल असं मस्त चोळून घ्यायचं आहे. यामुळं मस्त अशी वडी कुरकुरीत होते किंवा तुम्ही गरम तेलाचं मोहन यामध्ये टाकू शकता. तर आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. तर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मस्त याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे. इथं मी हा मस्त असा घट्ट गोळा मळून घेतलेला आहे. तर चमचाभर तेल यावर टाकायचं आणि आणखी तेल लावून मस्त असा चोळून घ्यायचा आहे. तर बघू शकता, मस्त कोथिंबीर वडीसाठी आपलं हे गोळा तयार झालेला आहे किंवा पीठ तयार झालं. तर आता यामधले 2 गोळे करून घ्यायचे आहे आपल्याला. तर अशा लंब्या आकारामध्ये करून घ्यायचे किंवा तुम्हाला असे गोळे जमत नसतील तर तुम्ही थोडं पातळ करून तसं सुद्धा करून घेऊ शकता. तर बघू शकता, अशा पद्धतीने मी 2 गोळे इथे करून घेतलेले आहे आणि गॅसवर कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आणि इथं मी केक टीन घेतलेला आहे. तुमच्याकडे कोणताही डबा किंवा प्लेट असेल, चाळणी असेल तर ती घेऊ शकता. तर आता यामध्ये आपल्याला हे ठेवून घ्यायचे आहे. तर कढईमधलं पाणी पण छान उकळी आलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला हे केक टीन ठेवून घ्यायचं आहे आणि वरून झाकण ठेवायचं आहे. तर आता हे झाकून ठेवल्यावर आपल्याला 10 ते 15 मिनटं होऊ द्यायचं आहे. 10 ते 15 मिनटं झालेली आहे. तर मस्त आपली ही वडी छान शिजल्या गेलेली आहे. तर यामध्ये चाकू असा खुपसून पाहायचा, तर याला चिटकत नाही असं झालं तर ही वडी आपली छान शिजली. चाकूला जर चिटकलं तर आणखी थोडंसं हे शिजू द्यायचं आहे.
आणि थंडगार करून घ्यायचं. थंड केल्यावर मस्त ह्या वड्या पडतात. तर आता हे थंड झालेलं आहे, याच्या वड्या आपण पाडून घेऊया. तर बघू शकता अशा पद्धतीने वड्या पाडून घ्यायच्या आहे. असं एकदम दाबून असा चाकू कापून घ्यायची नाही वडी, तर अशी जसे आपण आरीने कापतो तशा पद्धतीने वड्या कापून घ्यायच्या आहे. तर ह्या वड्या व्यवस्थित अशा कापल्या जातात. तर बघू शकता मी सर्व वड्या अशा इथे कापून घेतलेल्या आहे किंवा पाडून घेतलेल्या आहे. तर मस्त अशा वड्या आपल्या तयार झालेल्या आहे. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. तर आता मी इथं गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि या तेलामध्ये आपल्याला ह्या वड्या टाकून घ्यायच्या आहे. तर मस्त अशा मध्यम गॅसवर आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहे. म्हणजे ह्या वड्या आतून पण छान अशा कुरकुरीत तळल्या गेल्या पाहिजे. या पद्धतीने गॅस ठेवायचा आहे. जास्त गॅस मोठा ठेवायचा नाही, नाहीतर वरूनच ह्या वड्या लाल होतील आणि आतून कच्च्या राहतील. त्यामुळं मध्यम गॅसवर मस्त अशा तळून घ्यायच्या आहे. तर बघू शकता मस्त अशा वड्या आपल्या तळल्या गेलेल्या आहेत. एकदमच थंड्या तेलामध्ये जर तुम्ही वड्या तळल्या तर त्या वड्या विरू पण शकतात. त्यामुळं तेल छान गरम होऊ द्यायचं आणि नंतर ह्या वड्या यामध्ये तळून घ्यायच्या आहे. तर अशा पद्धतीने मस्त मी वड्या तळून घेतलेल्या आहे. तर खूप छान अशा वड्या आपल्या कुरकुरीत आणि खमंग तयार झालेल्या आहे. या पद्धतीने तुम्ही वड्या जर बनवल्या तर तुमच्या वड्या मस्त 1 ते 2 तास मस्त अशा कुरकुरीत राहतात. आणि यामध्ये आपण तांदळाचं पीठ न वापरता मस्त अशी ही वडी तयार केलेली आहे. तर अशा ह्या वड्या खायला पण खूप खमंग लागतात आणि मस्त तुम्ही ह्या वड्या खाऊ शकता. तर अशा पद्धतीच्या वड्या तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.